महाराजांना सकाळी गेलो आणि सांगितलं की मला काहीतरी आईची तब्येत एवढी जास्त आहे की घुटणे सुटलेले होते, त्रास होता, रात्रभर झोपत नव्हती आणि रोज सकाळी विचारलं कसं वाटतं तर ते सांगत होती काहीच आराम नाही. आणि परतवाड्याच्या भिल्ले डॉक्टरचं औषध चालू होतं. अशा ह्याच्यात त्या दिवशी समर्थांकडे एक विनंती केली की माझं नाही, माझं चालूच आहे, पण आईच्यासाठी मला काहीतरी सुचवा. आणि त्या दिवशी मला सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला. तो कसा मिळाला, मी चांदोर बाजारवरून अमरावती चाललो होतो. मिसेस हैदराबादला गेली, ती वापस आली, तिला घ्यायसाठी चाललो होतो. मला गाडी चालवता होती, फोर व्हीलर चालवत होतो. मी सगळं खाणं पिणं माझं बंद होतं. म्हणजे मी ज्वारीची भाकर याच्याशिवाय दुसरं काही खात नव्हतो. फक्त आणि फक्त ज्वारीची भाकर आणि वरण. कारण काही जरी खाल्लं तरी त्याची उलटी व्हायची. मी याच्यासाठी कुठून तरी औषध घेतलं होतं. अकोटला एक गुप्ता डॉक्टर आहे, त्यांच्याकडून औषध घेतलं, त्यामुळे माझी किडनी आणि लिव्हर खराब झाली. अशा ह्याच्यात मला तर कुठलं औषधच घ्यायचं नव्हतं, कारण माझ्या दिवशी मला दिसत होते का मी कधी संपणार. अशा ह्याच्यात त्या दिवशी शिराड्याच्या स्टँडवर गेल्याच्या नंतर मला घाबरल्यासारखं झालं. मी तिथं उतरलो, एक चहा घेतला, बिस्किट घेतली. मी चहा बिस्किट कधीच खात नाही. तिथं घेतला चहा बिस्किट खाता खाता एक स्टिकर मला लागले दिसलं त्या पांढऱ्यावर, आणि त्याच्यावर लिहिलं होतं समर्थ सक्सेस, 100% आयुर्वेदिक, 100% रिझल्ट. त्याच्या खाली नंबर होता, सरांचा नंबर होता, त्यांच्या भावाचा, सरांचा नव्हता, त्यांच्या भावाचा नंबर होता, आणि त्याच्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता. 30 वर्षे मी महाराजांची सेवा करतो आहे. मला कुठेही असं दिसलं की त्याच्याबद्दल मला खंत वाटते की महाराजांचं नाव घेऊन चुकीचं काम कसं काय करू शकते. मला गॅरंटी नव्हती का 6 वर्षात मी दुरुस्त झालो नाही, याला कसं होणार. मी जसाही फोन लावला, याच्या भावाला पहिल्यांदा दटावलं की तुम्ही काही करा, पण ह्या महाराजांचा फोटो इथून काढून टाका. तुम्हाला हे असं चुकीचं काम करण्याचं कोणी सांगत नाही. त्यांनी, मी त्याचे परिचित होतो, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही राहुल सरांना फोन करा. म्हटलं माझ्याकडे नंबर नाही. नंबर दिला सरांचा. सरांचा नंबर दिल्याच्या नंतर मी, सरांनी सांगितलं मी अमरावतीतच आहे, पेट्रोल पंपाजवळ आहे, मी तिथं थांबतो. सर मला थांबले, त्यांच्यावर विश्वास होता. कारण आरसीएम मध्ये माझ्या खाली होते, म्हणजे आरसीएम मध्ये मी यांची अप्लाय नव्हतो, त्यामुळे यांच्यासोबत माझा बराच संपर्क होता. मी जे सांगितलं ते सरांनी केलं होतं. त्या बिझनेसमध्ये मी 3 वर्ष काम केलं, त्याच्यानंतर मी सोडलं, पण सरांनी सोडलं नाही. सर 13 वर्ष काम केलं, 13-14 वर्ष काम केलं. आणि अशा ह्याच्यात बाकीच्या लोकांनी माझ्याबद्दल त्यांच्या मनात भरवलं होतं. माझा नंबर सुद्धा त्यांनी ब्लॉक करून ठेवला, म्हणजे मला फोन सुद्धा. पण नंबर बदलला असल्यामुळे मी त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल उचलला, सांगितलं तुम्ही या. मी गेलो. गेल्याच्या नंतर सरांवर 100% विश्वास होता. सर म्हणे माझ्या आईला प्रॉब्लेम होता, मी 10 दिवसाचं औषध घेतलं, तुम्ही पूर्ण महिन्यापर्यंत दिलं, काही हरकत नाही, पैसे किती पाहिजे, 5,000 रुपये. सरांना त्याच वेळेस 5,000 रुपये दिले. सरांनी तिसऱ्या दिवशी औषध आणून दिलं, आईने घेतलं. आईने घेतल्याच्या नंतर आईला तिसऱ्या दिवशी आराम पडला, याला त्याची औषध फेकून दिलं. तिसऱ्या दिवसापासून आई आज 82-83 वर्षाची आहे. चांगलं आपलं काम करू शकते, फिरू शकते, लग्नात जाते, सगळ्या गोष्टी करते. पहिल्यांदा फिरत होती. हाच विश्वास माझ्यावर होता. आणि पहिले मी जे ॲलोपॅथी आयुर्वेदिक औषध घेतले होते, त्याच्यामुळे मला जो त्रास झाला होता, मला कुठल्याच प्रॉडक्टवर भरोसा नव्हता, याच्यावर सुद्धा नव्हता. पण आईला रिझल्ट आला, तो एक विश्वास, आणि तो विश्वास धरून सरांनी त्यावेळेस काय म्हटलं, सर या डॉक्टरांचं मला भेटायचं. ज्या डॉक्टरांनी याची शिफारस केली त्या डॉक्टरांना भेटायचं. सर म्हणे लगेच कार्यक्रम लागला, लोणावळ्याला तुम्ही चला. सरांनी सांगितलं, या सरांनी सांगितलं. मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे जण फक्त लोणावळा फिरायसाठी गेलो. पण त्या मीटिंग मध्ये बसल्याच्यानंतर 2 दिवसात मीटिंग गेलो म्हणून फक्त गेलो होतो डॉक्टरांना भेटायसाठी. ते 2 दिवसाची मीटिंग केली, डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सांगितलं की हे पुढे घ्या, लॅबमध्ये चेक करायचं, काही जर निघत असेल तर मी सुद्धा काम बंद करेन आणि कंपनी सुद्धा बंद करेन. तो विश्वास, आणि त्या दिवशी मी ती पुढे घेतली. आल्याच्या नंतर तिथून मी जवळपास 1.5 महिना मला रिझल्ट नव्हता. 1.5 महिना काहीच नाही. लोक 8 दिवसातच थांबून जातात. मी 1.5 महिना प्रॉडक्ट घेतला, तोपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं. पण आईचा विश्वास होता, आई दुरुस्त होत होती. 1.5 महिन्याच्या नंतर मला थोडा रिझल्ट यायला लागला.
आणि तो रिझल्ट, माझी हालत, माझी तब्येत हे सगळं पाहून, तो रिझल्ट पाहून लोक मला विचारायचे तुम्ही काय घेताय. पहिल्यांदा सांगितलं सरांनी याला मला प्लॅन द्यायला लागले. सरांना वाटतं सर हे असं तर असेल तर तुम्ही बंद करा, मला हे कामच करायचं नाही. कारण असं काम आतापर्यंत 18-20 वर्ष करून चुकलो आहे, याच्यातून काही मिळत नाही. फक्त लोकांचे संबंध खराब होतात, लोकांपासून दुरावल्या जाते, असं काम करायचं नाही. मग सरांनी भाकरे सरांना आणलं, त्यांनी सुद्धा वही काढली, पेन काढला. मी म्हटलं हे जर असेल, तुम्ही वही पेन जर घेऊन आले असेल आणि मला जर प्लॅन सांगितलं तर मला याची गरज असते. कारण माझं आरोग्य ठीक पाहिजे. मी आरोग्यासाठी इथं आलो आहे आणि आजही तेच काम करतो. मला मी कोणाला प्लॅन देत नाही, मी प्लॅन देत नाही, पण पैसे सुद्धा कमावून देतो. केव्हा? ज्यावेळेस त्याचा 8 दिवस 10 दिवसानंतर आरोग्य ठीक झाल्याच्या नंतर, त्याला रिझल्ट आल्यानंतर पहिल्यांदा प्लॅन देतो. मग त्यांनी सांगितलं, ते ठेवून दिलं. मग मांडवगडे सर आले. मांडवगडे सर एक लेक्चरर होते, ते लेक्चरर होते. त्यांनी माझा स्वभाव ओळखला, त्यांनी माझ्यासोबत बोलल्याच्या नंतर त्यांनी मला प्लॅन नाही सांगितला, फक्त चर्चा केली. सरांनी तर कधीच सांगितलं, पण 2 महिन्याच्या नंतर सरांना मी म्हटलं सर मला याच्यातून 500 रुपये मिळेल काय, कारण मी चालता फिरता झालो. त्या दिवशी सरांनी सांगितलं सर तुम्हाला 500 नाही, ₹1,00,000 महिना मिळू शकतो. म्हटलं ₹1,00,000ची मला गरज नाही, मला 500 रुपयाची गरज. त्या दिवशी सरांनी मला प्लॅन सांगितला आणि तिथून जवळपास 8 ते 10 महिन्याच्या नंतर मी ₹1,00,000 कमावला. ही ताकद या प्रॉडक्टची आहे. कारण याच्या अगोदर भरपूर बिझनेस केले, पैसे केले, नाव केलं, खराब झालं. परंतु या बिझनेसच्या माध्यमातून कोणाकडे मस्का लावायला जाण्याची गरज नाही, लोक आपल्याकडे येतात. चालता बोलता लोक भेटते, मला सुद्धा चालता बोलतात नाही, ओळखीचे नसतात. त्या लोकांना प्रॉडक्ट दिल्याच्या नंतर आता मी राजस्थानला एक प्रॉडक्ट पाठवला, प्रॉडक्ट फ्रीमध्ये दिलं. ते 45चा डब्बा फ्रीमध्ये पाठवला. त्यांनी 3 लोकांना दिला. 2 लोक त्यांना रिझल्ट आहे, एका जणाला नाही. ते म्हणते मला आता तुम्ही ते लेडी केअर हे जे आहे मला पाठवा. आजच त्यांचा फोन आला होता, पाठवा. म्हटलं सर मी तुम्हाला पाठवते, मीच तिथे, कारण मला बिझनेस करायचा, राजस्थानमध्ये बिझनेस करायचा. कारण आपला प्रॉडक्ट जिथं काम करते तिथं आपण गेलं पाहिजे. इथे इथं काम करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण इथं माहोल तयार होते. आपल्याला जर असं कुठं कॉन्टॅक्ट मिळत असेल तर निश्चित त्या ठिकाणी जाऊन काम करा. याच्यासारखं दुसरं काम नाही. आरोग्य तर मिळतेच मिळते, लोकांचे आशीर्वाद मिळते आणि पैसा सुद्धा पाहिजे तेवढा मिळतो. मी या माध्यमातून 3 वेळा माझा विमान प्रवास झाला, एकदा थायलंड टूर झाला. मी या माध्यमातून कमीत कमी 11 लाख रुपयाची कार खरेदी केली आणि रोज या बिझनेससाठी फिरतो आहे आणि आनंदाने फिरतो आहे. याच्यातून जे मिळते ते आनंदातून मिळते, कोणाला कुठेही फसवणूक होत नाही. एवढंच सांगायचं आहे, इथे जेवढे बसलेले आहेत माझ्यासोबत, माझ्या टीमचे नाही तर माझ्या क्लासमेटचे सुद्धा माझ्यासोबत चर्चा करतात, त्यांचे फोन येतात. मी कधीही त्यांना चुकीची माहिती देत नाही, कारण याचा माहोल तयार करायचा. चुकीची माहिती दिली तर माहोल तयार होणार नाही. त्यांना ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं त्याला जर सांगितलं तर ते लोक तिथं औषध घेतील, ते लोक तिथं प्रॉडक्ट घेतील, दुरुस्त होतील. अशा प्रकारे याला प्रत्येक जण करू शकतो. जेंट्स करू शकतो, लेडीज करू शकते. वयाचं बंधन नाही, कशाचंच बंधन नाही, फक्त आपली तयारी पाहिजे. आणि सरांनी जे सांगितलं 96,000चं, हे ज्या दिवशी सरांनी मला फोन केला त्या दिवशी सांगितलं सर माझ्याकडे 10 लोक तयार आहेत, हे घेण्यासाठी 10 लोक तयार आहेत. अशी आपली तयारी जर असेल हे मिळत नाही. काय आपण जर 96,000 1,80,000चा माल भेटते आहे तसं कुठं होते, वर्षभर विका. घरी जर पडला आहे तर 9,600 सरांनी सांगितलं, 96,000 9,600 मिळतात, पण इथं 80,000 वर्षभर जरी पडले राहिले घरी तर बिघडलं होतं. कारण आपण बँकेत जर पैसे ठेवले आहेत त्याच्यापेक्षा आपण जर याच्यात टाकले तर ते पैसे आपल्या कामी येणार आहे, उपयोगात येणार आहे. आणि लोकांचं, काही लोकांना जर फ्रीमध्ये जरी प्रॉडक्ट दिला तरी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त उत्तर सांगायचं एवढंच आहे की या माध्यमातून आपण लोकांची सेवा करतो आहे. तरी स्वामी समर्थ मला या ठिकाणी